नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. जालन्यात अवैध डिझेल पेट्रोल साठ्यावर धडक कारवाई. तहसीलदार विजय चव्हाण यांचा पुढाकार. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैध इंधन साठवणूक आणि विक्री करणाऱ्या विरोधात महसूल व पुरवठा विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कानडगाव, चिंचखेड, शहापूर, सुकापुरी आणि रुई या गावामध्ये अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत 103 लिटर पेट्रोल आणि 43 लिटर डिझेल असा एकूण 146 लिटर अवैध इंधनसाठा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती मिळाली. काही ठिकाणी विनापरवाना आणि असुरक्षित पद्धतीने पेट्रोल डिझेल विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले. तहसीलदार विजय चव्हाण यांनी अवैध धंद्याविरोध मोहीम पुढेही सुरू असणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या आक्रमक कारवाईमुळे अवैध इंधन विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली. अशाच घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलो करायलाही विसरू नका. सुरू राहणार आहे. जे काही अवैधरित्या कोणी जरी अशा स्वरूपाचं डिझेल किंवा पेट्रोल विक्री करत असेल, साठवणूक करत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही मोहीम उघडलेली आहे. त्याच्या विरोधात सतत कारवाई होणार आहे. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली? आता आज रोजी तर आम्ही 2 लोकांचे आता जप्त केलेले आहे. अजून आम्ही माहिती घेणं चालू आहे. काही ठिकाणी असल्याची आम्हाला खबर मिळालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गुन्हा दाखल. या संदर्भात तुम्ही संबंधित ज्या पंपधारकाने त्यांना दिलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणार का ग्राहकावर कारवाई करणार? आता त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर सगळ्यावर कारवाई होणार. आता जर समजा पेट्रोल पंप धारकाला त्यांनी शेतकरी भासून डिझेल नेलं असल्याची शक्यता पण नाकारता येत नाही. आणि जर समजा अशा स्वरूपाचं होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद.